वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे मोतीबिंदू आणि आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते उद्घाटन झाले। या शिबिरात 6 ते 7 हजार नागरिकांनी सहभाग घेतला। मोफत चष्मे, विविध योजनांचे प्रमाणपत्र आणि आतापर्यंत 27 यशस्वी शस्त्रक्रिया यामुळे या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झालं। आमदार राजेश बकाने, माजी खासदार रामदास तडस यांचीही उपस्थिती लाभली आणि जिल्हा प्रशासनाचा ठाम पाठिंबा दिसून आला। वर्धा जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारातून या ठिकाणी वर्धा जिल्ह्यामध्ये मोतीबिंदू वर्धा जिल्हा हे अभियान 22 जुलैपासून सुरू करण्यात आलं। वर्ध्यानंतर हिंगणघाट, हिंगणघाटनंतर आर्वी आणि आज या भागाचे आमदार राजेश बकाने यांच्या पुढाकारातून पुलगाव येथे आयोजन करण्यात आलं। कालपासून जवळजवळ 4,958 रुग्णांची नोंदणी या ठिकाणी करण्यात आली आणि जिल्ह्यामध्ये आतापर्यंत साधारणतः 40,000 रुग्णांची नोंदणी या ठिकाणी करण्यात आली होती। आज आनंदाची गोष्ट म्हणजे आताच मी जेव्हा अहवाल प्रशासनाकडून घेतला तर 27 रुग्णांचं मोफत शस्त्रक्रिया देखील आपण त्या ठिकाणी मोतीबिंदूची केलेली आहे। लवकरच हळूहळू सगळ्या रुग्णांची संपूर्ण मोफत शस्त्रक्रिया आपण जिल्ह्यावर केली। ठिकाणी आम्ही जे शिबिर आयोजित केलं हे शिबिर शासन आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर या ठिकाणी आयोजित केलं। यामध्ये आशा वर्कर असेल, अंगणवाडी सेविका असेल, आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी असतील, यांनी सगळ्यांनी खूप मेहनत केली आणि मोतीबिंदू वर्धा जिल्हा करण्याचं ठरवलेलं आहे आणि ही संकल्पना या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय पंकजी भोयर यांनी मला सांगितली की या ठिकाणी आम्ही हा संकल्प केला की मोतीबिंदू हा जिल्हा आम्ही यावेळेस करू आणि काँग्रेस मुक्त जिल्हा सुद्धा यावेळेस 698 नोंदणी या ठिकाणी झाली। साधारण ती वेळ होती 12 वाजेपर्यंतची, आता 1 वाजलेला आहे। नोंदणी या ठिकाणी वाढली असेल आणि मोतीबिंदू मुक्त करण्याचा उद्देश या ठिकाणी असताना आम्ही त्यांचे ऑपरेशन सुद्धा या ठिकाणी सेवाग्राम असेल, सावंगी असेल, जिल्हा रुग्णालय असेल आणि काही डॉक्टर असोसिएशननी सुद्धा मला या ठिकाणी मदत केली आहे। शासनाची चांगली मदत झालेली आहे आणि कार्यकर्त्यांची अधिकाऱ्यांची सुद्धा या ठिकाणी मोठी मदत झालेली आहे आणि या शिबिराला मोठ्या प्रमाणामध्ये उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला। या ठिकाणी साधारण 6 ते 7 हजार रुग्णांना सेवा देण्याचं काम आज 2 ऑर्डर आम्ही करणार। मी या ठिकाणी ज्यांचे मोतीबिंदू डिटेक्ट झाले, त्यांचे ऑपरेशन झाले की नाही याचा पाठपुरावा माझ्या ऑफिसमधून शासनाकडे, डॉक्टरांकडे, या सगळ्यांकडे करणार आहे आणि त्यांचे सगळ्यांचे ऑपरेशन येत्या 3-4 महिन्यामध्ये झाले पाहिजे या दृष्टीने मी या ठिकाणी प्रयत्न करत आहे।